कधी कधी ना बॅक टू बॅक काही ना काही कामं असतात. तसंच आज होता शेवटचा दिवस मुलांच्या स्प्रिंग ब्रेकचा, कारण आज होता मंडे आणि उद्यापासून स्कूल सुरू होणार आहेत. आम्ही दोघं नाही, तिघंजण आम्ही तयारी करून निघालो होतो बाहेर. आता कुठे चाललो आहे तुम्हाला गेल्यावर दाखवते. आणि अनाऱ्याने आणि मी दोघींनी सेम ड्रेस घेतला होता. एका फ्रेंडनी अनाऱ्याच्या बड्डेला अनाऱ्यालासाठी आणि माझ्यासाठी दोघींसाठी दिले होते. दोघींनी बऱ्यापैकी सेम लुक केला होता. वेदर आज चांगलं होतं, ऊनही नव्हतं. म्हटलं चला करता येईल. आणि मुलांची खूप इच्छा होती. मागच्या वेळेस जेव्हा केलं होतं तेव्हा मुलांना पुरलं नव्हतं. त्याच्यामुळं असं ठरलं की एक्स्ट्रा बनवूयात, जेणेकरून मुलं पण खातील आणि आपल्याला पण मज्जा होईल. संध्याकाळी पण एक एक्स्ट्राचं काम होतं, ते पण दाखवते पुढे गेल्याच्यानंतर. आणि लवकरच काहीतरी सण येतो आहे, त्याच्या रिलेटेड होतं. तर आम्ही बेंचवर जाऊन बसलो. कम्युनिटीमध्ये एक बेंच म्हणजे बऱ्याच ठिकाणी बेंच आहे. तिथे बेंचवर गेलो. सगळ्याजणी घरून बऱ्यापैकी सगळं बनवूनच आणलेलं होतं. इथून फक्त एकत्र करून आणि खायचे काम होतं. आम्ही सगळ्या मुलांनी वगैरे खाल्लं. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आम्ही खायच्या अगोदर रील्स वगैरे बनवल्या, जे ऑलरेडी पोस्ट झाले. त्यानंतर एरवी आम्ही बाकीची पण मेनू ठेवतो. आज फक्त पाणीपुरीच होती, बाकी दुसरं काही बनवलं नव्हतं. फक्त पाणीपुरी बनवताना जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेली. त्यानंतर मुलांनी मस्त एन्जॉय केला. दुपारी वेदर चांगलं असल्यामुळे ते पण दुपारी छान खेळले. त्यानंतर घरी आलो आणि आज जायचं होतं बाहेर. तर आता पाडवा येतो आहे, गुढीपाडवा. तर गुढीपाडवाचा इथे एक कार्यक्रम होणार आहे छान. तर वियांची प्रॅक्टिस होती पार्कमध्ये आणि वियानला आम्ही घेऊन गेलो होतो पार्कमध्ये. कशाची प्रॅक्टिस होती ती तुम्हाला उद्या सांगते. त्यानंतर वियान प्रॅक्टिसला गेला आणि मी आणि अनायरा दोघीजणी मस्तपैकी पार्कमध्ये खेळत होतो. चला परत भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.